नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची आणि एक मोठी घडामोड घडताना दिसत आहे. याचमुळे नाराजीचा फटका आता शिंदे गटाला बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथराव शिंदेंची गरज आता यापुढे त्यांना तर दिसत नाहीच आहे. आणि याच काळामध्ये याच राजकीय अनेक नेत्यांचं करिअर मात्र पुन्हा एकदा खालावताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेला बहुमत, भारतीय जनता पक्षाच्या शक्तीवर पुढे जाण्याची त्यांची वाटचाल ही यांना आता घातक ठरू लागलेली आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या सोबत असताना भारतीय जनता पक्षाला सर्व काही मलाच हवं होतं, अशीच गत आता होताना दिसत आहे. शिंदे गटाचं महत्त्व कमी करण्यासाठीच अजित पवारांना सोबत घेतल्याचं आता स्पष्टपणे उघड होताना दिसत आहे. याचमुळे भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ मंत्र्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती एवढा मोठा आरोप करून आणि महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये अकांड तांडव सुरू असताना देखील धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याला वावसुद्धा दिली जात नाही. कुठेहीच राजीनाम्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करताना दिसत नाही. तेच उद्धव ठाकरे मंत्री असताना भारतीय जनता पक्षाने छोट्या छोट्या गोष्टीमुळे पूर्ण रान पेटवायचं काम करायचं. त्याचबरोबर ती शिंदे गटाला मोठा फटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाची एकटा चलो रे ही वाटचाल शिंदे गटासाठी आणि अजित पवार गटासाठी धोकादायक आहे. त्यातच आज महत्त्वाची घटना घडतीये. तानाजी सावंत प्रचंड नाराज झाले होते. नागपूरवरून बॅग भरून मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे परत एकदा नागपूरहून परत फिरले होते. आज ते तानाजी सावंत यांच्या जाहिरातीमधून थेट धनुष्य बाण चिन्ह गायब असल्याचं उघड झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांचा फोटो छोटा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मोठा. त्याचमुळे तानाजी सावंत शिंदे गटामध्ये प्रचंड नाराज आहेत हे पुन्हा उघड झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने दबाव टाकून या ठिकाणी अब्दुल सत्तार त्याचबरोबर ती दीपक केसरकर या मंत्र्यांना डच्चू मिळाला होता. त्याचबरोबर पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये भरत गोगावले आणि दादा भुसे यांनाही डच्चू देण्याचं काम भाजपने केलेलं आहे. त्यामुळे शिंदे गटाविरुद्ध भाजप हा आक्रमक सामना सुरू असतानाच शिंदे गटात बड्या नेत्याची ही बाहेर पडण्याची तयारी सर्व काही बोलून जाते आणि शिंदे गटाला हा एक मोठा फटका बसू शकतो.